मालेगावामध्ये जन्मदाखले घोटाळ्याच्या प्रकरणी किरीट सोमय्या यांच्या तक्रारीच्या नंतर आता गुन्हा दाखल झालाय। बनावट कागदपत्र देणाऱ्या 3 जणांना अटक झाली आहे। या 3घांना न्यायालयाने 4 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। मालेगावामध्ये 4000 बांगलादेशींनी जन्मदाखले मिळवल्याचा सोमय्यांचा आरोप आहे। आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या आपल्या सोबत आहेत। किरीटजी, आपण बघतोय की तुम्ही तक्रार केली, तुम्ही खरं तर जाऊन तिथे भेटही दिलेली होती आणि त्याच्यानंतर आता गुन्हा दाखल झालेला आहे। असं आहे की एक मोठं महाराष्ट्र व्यापी रॅकेट या गँगने बनवलं आहे। महाराष्ट्रात 2,14,000 असे खोटे कागदपत्र देऊन यांनी जन्म प्रमाणपत्र बांगलादेशी रोहिंग्यांनी मिळवलं आहे। त्या विरोधात आता चौकशी सुरू झाली आहे। मालेगाव ही एक सुरुवात आहे। मालेगाव त्याचं सेंटर आहे। 3घांना अटक झाली। 181 ची चौकशी पूर्ण झाली आहे। त्यावर आता कारवाई सुरू आहे। आता फॉरेन्सिक ऑडिटर नेमला जाणार, जो सगळ्या 4000 अर्धा ते तपास करणार आणि या सगळ्यांवर कारवाई होऊन पुन्हा बांगलादेश पाठवलं जाणार। किरीटजी, मालेगावच्या नंतर इतर कुठल्या ठिकाणी तुम्ही धडक देणार आहात का? हो, या आठवड्यात म्हणजे उद्यापासून सुरू होणाऱ्या आठवड्यात अमरावती आणि अकोला हे दुसरे 2 सेंटर आहेत जिथे 5-5 हजार असे अर्ज आले आहे आणि त्यांना जन्म दाखलेही देण्यात आले आहे। तर तिथेही चौकशी सुरू आहे। या दोन्ही ठिकाणी आता पुढची कारवाई आपल्याला पुढच्या काही दिवसात दिसणार। ठीक आहे, धन्यवाद किरीटजी, तुम्ही बोललात यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।